नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज मित्रांनो आपण बघतोय श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यातील क्षणचित्र. श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मासमध्ये भव्य स्वरूपाची या ठिकाणी दिंडी निघत असते आणि आपल्या सोबत वारकरी आहेत, तिथले समितीचे कार्यकर्ते आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत आणि आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीने या ठिकाणी आज मार्गक्रमण होणार आहे. जय गजानन. पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी. श्रावण शुद्ध प्रतिपदा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समर्थ सद्गुरू संत श्री गजानन महाराज विदर्भाची पंढरी या श्री क्षेत्र ठिकाणी चिखली ते श्री क्षेत्र शेगाव पायी दिंडी सोहळा हा या ठिकाणी श्री गजानन महाराज सेवा समितीच्या वतीनं याही वर्षी संपन्न होत आहे. गेली 26 वर्ष पूर्ण होऊन वारीचं हे 27वे वर्ष आहे. कालानुरूप थोडेसे वारीमध्ये काही बदल करण्यात आले, परंतु वारी चुकू न दे हरी या अनुषंगानं या वारीचं जे महत्व आहे, जे संतांनी विशद केलं आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी जी सेवा समर्पित करायची आहे त्या अनुषंगानं आज जवळपास 100 वारकऱ्यांसह महाराजांच्या राजवैभवी थाटामध्ये रथ आणि टाळकरी यांच्यासह श्री क्षेत्र शेगाव येथे आज श्रावण शुद्ध प्रतिपदा दिनांक 25 जुलै रोजी या ठिकाणाहून वारी ही प्रस्थान करीत आहे. वारीचा आजचा पहिला मुक्काम हा मोहाडी क्षेत्र या ठिकाणी असून दुसरा मुक्काम हा श्री क्षेत्र अन्नकोटी आणि रविवारी 27 जुलैला तृतीयेला श्री समर्थ सद्गुरू संत गजानन महाराज यांच्या दर्शनाचा योग अशा पद्धतीनं हा आनंद सोहळा पार पडणार आहे. या वारी सोहळ्यामध्ये सर्व भाविकगण अतिशय भक्तिभावानं कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता अगदी नित्यनेमानं या वारीमध्ये सहभागी होत असतात. गेली 26 वर्ष अव्याहतपणे हा सोहळा श्री गजानन महाराजाच्या कृपेनं या ठिकाणी सुरू आहे आणि यापुढेही असाच तो वारीचा सोहळा राहावा ही संत गजानन महाराजाच्या चरणी आम्हा सर्वांची प्रार्थना.
महाराज